याचा फायदा विकासासाठी होईल? रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्राचा जिल्हा आहे। या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागच्या जवळच असलेल्या नागाव या ठिकाणी निरंजन हिरानंदानी जे मोठे विकासक आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी हिरानंदानी कम्युनिटीज नावाची सिटी होऊ घातलेली आहे। साधारणपणे 250 ते 300 एकर एरियावरती ही सिटी होऊ घातलेली आहे। याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हिरानंदानी सँड्स अलिबाग या प्रकल्पाच्या खाली एंटार्क्टिका या ग्रुपच्या मार्फत वॉटर स्पोर्ट्स आज उद्घाटन होते। आज त्याचं प्रात्यक्षिक होणार आहे। हा प्रोजेक्ट नागाव या गावामध्ये सुरू होतो, यामुळे रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाचं संपूर्ण चित्र बदलेल असं मला वाटतंय। रायगड जिल्हा हा मुंबईपासून सर्वात जवळ असलेला आणि पर्यटनाचे भरपूर ठिकाणे या ठिकाणी उपलब्ध आहेत। साधारणपणे 29 आपले बीचेस या जिल्ह्यामध्ये आहेत, जे की लाईव्ह आहेत। टोटल 31 बीचेस आहेत, 45 किल्ले आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि वेगवेगळे आणखी दुसरे ठिकाणं आहेत। तर या सगळ्या पर्यटनाच्या व्यवस्थेमध्ये हिरानंदानी सँड्स यांचा हा जो प्रोजेक्ट आहे तर तो अतिशय आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे। या ठिकाणी अतिशय दर्जेदार सुविधा असतील, राहण्याची उत्तम व्यवस्था असेल, चांगल्या पद्धतीचे स्टार कॅटेगरीचे हॉटेल्स असतील आणि मुंबईपासून एकदम जवळ असल्यामुळे आणि सर्व सोयीने युक्त असल्यामुळे केवळ स्थानिक पर्यटकच नाही किंवा मुंबईचे पर्यटकच नाही तर देशभरातून किंबहुना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक सुद्धा या ठिकाणी येतील आणि पर्यटनाचा लाभ घेतील। या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर वाढ होईल आणि इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल आणि निश्चितपणानं हिरानंदानी सँड्स अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या पेचामध्ये एक आणखी नवीन मानाचा तुरा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जे होणं अपेक्षित होतं ते आता होत आहे आणि हिरानंदानी यांच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून आणि असा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजेत आणि त्यामुळे आर्थिक उन्नती होईल, लोकांना रोजगार मिळेल, अर्थचक्र चांगल्या पद्धतीने फिरेल, अशीच मुख्यमंत्री महोदयांच्या पण भूमिका आहे। त्यामुळे आम्ही ह्या प्रोजेक्टला संपूर्ण सहकार्य करूया। जे जे काही म्हणून आमच्या स्तरावरून सहकार्य लागेल ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल, वेगवेगळ्या परवानग्यामध्ये असेल किंवा कुठल्याही कायदा सुव्यवस्थेसाठी असेल ते सगळं सहकार्य करण्यासाठी आम्ही, आमची पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत नागाव, आम्ही सर्व आणि आपण सर्व रायगडकर तयार आहोत। आपण या प्रकल्पाचं आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने खूप खूप स्वागत करूया। धन्यवाद। थैंक यू। हिरानंदानी स्टैंड का शुभारंभ हुआ, क्या पर्यटक के लिए अलग यहाँ आकर मौज करने का तरीका होगा? अब देखिए, कोई भी मुंबईकर को पूछिए आप छुट्टी पर कहाँ जाएंगे तो क्या बोलते हैं, हम खंडाला जाएंगे, गोवा जाएंगे और जगह जाएंगे, लेकिन कभी सोच नहीं करते थे कि हम अलीबाग जाएंगे। हाँ, महारथी बहुत लोग हैं जिसके पास बंगलोज हैं और आपके पास पूरे इस एरिया अलीबाग में एक ही 5 स्टार होटल है। तो आप देखा जाए तो जो पर्यटन का हमें लाभ लेना चाहिए, अभी नया एयरपोर्ट भी आ गया और अलीबाग को हम कैसे भी जल्दी से जल्दी अटल ब्रिज के बारे में, धर्मतर ब्रिज के बारे में, रेवदंडा की जेटी के बारे में लोग यहाँ जल्दी आ सकते हैं। तो हम यही सोच रहे हैं कि यहाँ हम हॉस्पिटैलिटी कैसे बढ़ाएं, टूरिज्म कैसे बनाएं कि जो लोगों को आज एम्प्लॉयमेंट के लिए मुंबई जाना पड़ता है या गोवा जाना पड़ता है और अलग जाना पड़ता है, हम लोगों को यहाँ एम्प्लॉयमेंट के लिए लाभ दे सकते हैं। तो हमारे जहां भी हम प्रोजेक्ट करते हैं, हम ये करते हैं कि लोकल लोगों को ज्यादा से ज्यादा लाभ मिल जाए। यहाँ एक डेस्टिनेशन हम वाटर स्पोर्ट्स का आज शुरुआत कर दिया है, वो इंटरनेशनल लेवल पर हम वाटर स्पोर्ट बनाना चाह रहे हैं। हमने आज शुरुआत कर दी, आप आके देखिए कैसे सुंदर बना है। तो लोग ये वाटर स्पोर्ट्स के लिए भी आएंगे, होटल्स का भी इंतजाम कर रहे हैं और लोकल जो भी खाना पीना है हम कोशिश करते हैं कि लोकल फूड जो है, लोकल खाना पीना है, उसके ऊपर ज्यादा करें। तो हम समझते हैं कि जहां भी हम जाते हैं वहां एम्प्लॉयमेंट हम करवाते हैं, कॉन्ट्रैक्टिंग काफी काम हो जाता है।
लोकल की प्रगति हो जाती है और ओवरऑल इनकम सबकी बढ़ती है। हम विकसित भारत की बात कर रहे हैं, लेकिन वो भारत है। हमारा यहाँ रायगढ़ कैसे करें, हम हमारा अलिबाग कैसे हम अलिबागच्या डेव्हलपमेंटसाठी हिरानंदानी सायन्सच्या माध्यमातून आज वॉटर स्पोर्ट्स हा प्रकल्प या ठिकाणी आज इनोव्हेशन होते, उद्घाटन होते। या सगळ्याचा असा आनंद आहे, माझ्या मतदारसंघामध्ये असे अनेक उद्योग येत आहेत की ज्याला पर्यटकांना चालना देण्यासाठी विशेषतः रोजगार निर्मिती या ठिकाणी नक्की होईल असा आशावाद आहे। आणि येणारा पर्यटक देश विदेशातून जो पर्यटक येईल यांना एक चांगल्या सुविधा या ठिकाणी यांच्या माध्यमातून इराणच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होतील। त्यामुळे अलिबागची डेव्हलपमेंट अनेक जलद होतोय। विशेषतः रेवस रेती या रस्त्याला लागूनच नागाव असल्यामुळे येणाऱ्या सुकर मार्ग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या ब्रिजचं काम सुरू आपण बघितलं। मला वाटतं अलिबागची डेव्हलपमेंट सगळ्यात आधी फास्ट होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घोषणा केल्याप्रमाणे आज तिसरी मुंबई आज पेन अलिबाग मध्ये येतोय, त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। आणि विशेषतः येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळ्यात मुंबईपेक्षा डेव्हलपमेंट अलिबाग असल्यामुळे येणाऱ्यांचा ओघ निश्चित जास्त आहे आणि त्याचं स्वागत आम्ही निश्चित करतो। नक्की जो 12 जिल्हा परिषद संदर्भात महाराष्ट्रातला जो निकाल लागला त्याप्रमाणे शिवसेना पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे। अशा एक महायुतीच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आदरणीय वहिनी पवार वहिनी असतील, हे प्रमुख नेतेपासून या संदर्भात निर्णय घेतील। काय सांगाल, हिरानंदानींचा प्रोजेक्ट आपल्या नागाव मध्ये आलेला आहे। विकासाच्या अनेक संकल्पना आहेत, रोजगार आणि पर्यटनावर देखील भर दिला जाणार आहे। काय सांगाल, काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी हर्षदा निखिल मयेकर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नागाव। मला आनंद होतोय की आज हिरानंदानींसारखा प्रोजेक्ट हा नागावला येतोय, ज्याच्यातून इकडल्या स्थानिक विकासाला खूप चालना मिळणार आहे, स्थानिक रोजगार वाढणार आहे, त्याच्यानंतर पर्यटन वृद्धी होणार आहे असा मला विश्वास वाटतो। आणि आपण म्हणजे हे सगळं करत असताना गावाचा आणि म्हणजे इकडलं नैसर्गिकता याचा समतोल म्हणजे सगळं विकास कामं होत असताना निसर्ग आणि विकास कामं हे एकत्र काम करतील असं आपण बघून नक्की त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। आणि माझा आग्रह नक्कीच असा राहील की स्थानिक तरुणींनी याच्यामध्ये जेवढं काही सहभागी होता येईल आणि म्हणजे आपल्या इकडले स्थानिक तरुणी शहरा ठिकाणी जातात तर त्यांना आज संधी त्यांच्या म्हणजे घराच्या बाजूला उपलब्ध होणार आहे। सोबतच त्यांचे हे जे काही इंटरनॅशनल लेवलचे काही ऍक्टिव्हिटीज इकडे होत आहेत ज्याच्यातून टुरिझम म्हणजे नागावचं टुरिझम ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे की खूप दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच्यातून मला वाटतं की प्रोजेक्टच्या माध्यमातून प्लस गव्हर्नमेंटच्या माध्यमातून इकडे जे फायनेस्ट म्हणजे आपलं टुरिझम साठीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या देण्याचा आपण नक्की लोकांना प्रयत्न। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करा।